तो फ्रेंड्स आज आहे संडे. आम्ही स्मार्ट बाजारमधून थोडीशी शॉपिंग करणार आहे. शॉपिंग करून मग आता कुठं जायचं काय ते अजून ठरलं नाही. संडेचं आमचं कधी फिक्स नसतं. जसं असेल तसं आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवूया नक्की आजच्या दिवशी आम्ही काय काय करणार आहे. चला तुम्हाला भेटूया पुढे. तो फ्रेंड्स सवानाचं डील चालू झालेली आहे. म्हणजे आता लवकरच फक्त 3 मिनिट बाकी सवानाच्या डीलसाठी. काल मी ट्राय केलं, बिलकुल पण नाही. पहिली बार तो ॲप पण चालत नव्हता आणि मला काहीच भेटलं नाही त्याच्यातून. म्हणून आज मी 2 फोननी ट्राय करणार आहे. बघू कोणत्या तरी फोनमधून होतं की नाही. आज तरी देव करून एक तरी टॉप भेटू दे, ड्रेस काहीतरी भेटू दे. आता लवकरच फक्त 3 मिनिट राहिले, बस 3 मिनिट. आज तरी ॲप जरा नीट चालला ना, सिरियसली सांगते, ॲप नीट चाललं ना एक ना एक होईलच. काल ॲपच चालत नव्हता बरोबर, म्हणून भेटलं नाही काल. आज मी निखिलच्या फोनमध्ये पण डाउनलोड करून घेतलं म्हणून. फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. एक फोननी निखिल करणार, एक फोन मी करणार आहे. ॲड्रेस वगैरे सर्व तू ऑलरेडी टाकलाय ना त्याच्यात मे बी. ड्रेस करते एकदा. हां मग ठीक आहे. फक्त 1 मिनिट राहिला. देव करो आज तरी भेटू दे. झाला स्टार्ट. ॲप वर्किंग कर. अरे ट्राय अगेन पहिले झालं. सिलेक्ट करायच्या पहिलेच ट्राय अगेन आले. काय बोलायचं या ॲपला? नाही होते ट्राय अगेन. हे घ्या, हे असं चालेल तर कशामुळं? काल पण असंच झालं, आज पण तेच होतंय. कसं काय चालणार मग? एक तर मग प्रोडक्ट लगेच सोल्ड आउट होतात. ते असं तरी नाही केलं पाहिजे ना त्यांनी. आणि असं पण नाही की त्या दोन्ही फोनमध्ये होते. त्यात नक्की मला हे समजत नाही की नक्की कोणाला तरी भेटते की नाही याच्यात. आता हार बांधलेली आहे. आता तर काही भेटणार नाही. आता तेच पुढे केलं वापस नाही, नशिबात काय आमच्या. 2 फोन अजून काही नशिबात नाही. दोघांचे सेम इश्यू आहे. त्याला तरी ॲड टू कार्ड होतं आहे, पण ते पण नंतरला पुढे जाऊन प्राईस चेंज होती आहे त्याची. काय अर्थच नाही राहिला. सवाना रेकॉर्डिंग चालूच नाही गेले. क्या करे? खरं सांग, केलती की नाही? केलती ना? नाही किती खोटं बोलतो. रेकॉर्डिंगच चालू नाही केली. बोलली काय आता एक तर पहिलेच सवानाने धोका दिला. बोलले आता हा पण मला रेकॉर्डिंग न चालू करता धोका देतोय. काय बन बाय बाय. भेटूया आता फ्रेंड्स. आम्ही ऑर्डर केलेलं आहे किती 257. त्याच्यात किती काय काय येईल हे दोन्ही. हे बघा काय काय ऑर्डर केलं यांनी. पटियाला चिकन, मूंग दाल, अजून बस एवढंच. मूंग दाल, मुघलाई काहीतरी आहे. मूंग दाल नाही, सॉरी, मुघलाई काहीतरी. चिकन मुगलाई, राईस बाउल आहे आणि बटर चिकन, दाल मखनी, गुलाबजामुन, घी तवा पराठा. हा एवढं सर्व त्यांनी मागवलंय. मी बोलली एवढं सर्व येत आहे 250 मध्ये, चल ठीक आहे. पण नाही, 300 कितीतरी जात आहे ना. त्याला काही बोलायचं काही अर्थ नाही. सॅलरी कधी झाली असं विचार करा. कालच सॅलरी झाली त्याची आणि त्यांनी किती उडवले? 600-800च उडवले. तरी अजून खर्च बाकी आहे. मी आहे ना याचा तुम्हाला खर्च सांगत जाईल किती करतो. ले म्हणजे हिसाबाचे महिन्याचे त्याचे 20,000 तरी जातातच. तरी मी कंट्रोल करून त्याला जरा तसं आणलं आहे मॅनेजमध्ये. काय दाखवत आहे आता? काय दाखवते काय माहिती. दाखव जरा. 1 मिनिट करतो.
मे मध्ये एवढे स्पेंड केले. किती येते मे मध्ये कुठे दिसते 1,00,000. 10,000. बापरे मे महिन्याचे हे मे महिन्याचा त्याचा खर्च आहे 1,10,017 रुपये है ना 1,10,172. 172 आहे. ह्या महिन्याचा खर्च त्याचा किती असेल काय माहिती. काहीतरी वाटतं का आणि कमवतो किती सांगायचं नंतर. कमवतो किती ते नाही सांगायचं. पण सिरियसली एका महिन्याचा खर्च याचा लय म्हणजे ना हिसाबाच्या बाहेरच जातो त्याचा खर्च. सो आता ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवूया आणि टेस्ट करून पण दाखवू. इट क्लबवरून आम्ही मागवलं आहे ते सर्व. बघू आता कशी टेस्ट आहे त्याची. सो गाईज आमचं आलेलं आहे चिकन. हे काय बटर चिकन बटर चिकन दाल मखनी. बटर चिकन हो खाऊन आहे टेस्ट. दाल मखनी बघू कसं लागतं. दाल मखनी नाही आवडलं मला. आता हे टेस्ट करून बघू. हे काय राहू दे जे. वेगळा खायचा. हे काय माहिती नाही पण हा खूप चांगला. आणि हे गुलाबजामुन तेच बारीक आहे तोंडात येतात संपून जातात. मी आल्या गुलाबजामुन खाल्ला. आज आम्ही चाललो आहे निकिता दीदीच्या घरी. त्यांचं न्यू शिफ्टिंग झालं आहे न्यू घराचं म्हणून मग आता आम्ही शेगडी घेऊन चाललो आहे त्यांच्या घरी. त्यांनी पण आमच्यासाठी काहीतरी घेतलं आहे काढून ठेवलेलं आहे. ते पण घेऊन आम्ही येऊ. भेटूया तुम्हाला पुढे त्यांच्या घरी. दाखवूया कसं आहे दाखवू. तो समोसे आणि काय वडापाव घेतला ना. समोसे आणि वडापाव घेतले. आता आम्ही चाललो. आता इथून किती अंतरावर आहे 5 मिनिटावर. गाईज आम्ही आलो आहे दीदीच्या घरी. आम्हाला गिफ्ट मध्ये बघा काय भेटतंय. ये हमारा है गिफ्ट. आज घरी गेल्या काहीतरी बनवू. आत्ता घरी गेल्या आता रस्त्यात आम्हाला जे फ्रुट्स भेटेल ते आम्ही घेऊ आणि ट्राय करू. सो गाईज आम्ही कधीपासून लिची शोधतोय. आम्ही 4 गाड्या सोडल्या कारण की याला त्याचा कलर नव्हता आवडत. एकाचा माणूस नव्हता आवडत म्हणून काही सोडलंय. आणि आता आम्ही पुढं आलोय तर आम्हाला लिचीची एकही गाडीच दिसत नाहीये. आणि आता हा नुसतं फिरतोय लिची कुठं आहे कारण की त्याचा ज्यूस बनवायचा ना. तर ज्युसर मशीन घेतली आहे तर आम्हाला लिची नाही भेटते. आणि इन्स्टामार्ट बिग बास्केटवर जास्तच महाग दिसत होती ती. मग आता प्लॅन ड्रॉप आउट. ज्युसर मशीन आजचा आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. सो यांनी लिची नाही खरबूज काहीच नाही घेतलं म्हणून आता शोरमा आणि पाणीपुरी याच्याकडून घेतलेली आहे आम्ही. आम्हाला रस्त्यात दिसली म्हणून आता परत आम्ही चाललो आता घरी. ही 100 रुपयाची केवढीशी लिची आहे. सिरियसली खूपच महाग आहे लिची तर. आपल्याला ऑनलाईन बरोबर भेटत होती मग लिची. हे तिथे पुढे खरबूज आहे का बघ ना. खरबूज भेटला तर चला आम्हाला खरबूजही भेटलेला आहे. गे लवकर जा. लिची आणि खरबूज दोन्हीही भेटलेलं आहे. ते पण आम्हाला घरी जाता आता आम्ही परत घरी जाऊ आणि काहीतरी करू. आम्ही चाललो आता परत घरी. आमची लिची पण गाडीत पेट्रोलच नाही. खरबूज पण भेंग करते. आता आम्ही खरबूजचं विचार करते खरबूजचं बनवूया. आणि नेक्स्ट संडेला लिचीचं. ते तुला माहिती तू का घेतली. आय एम सो हॅपी. सगळं काही येतं. बोल. सो गाईज ये मशीन ज्युसर मशीन. कोणती ज्युसर ज्युसर
मी आता थोडं हसते ना म्हणून तसं येते. ठीक आहे. ज्यूस वाली मशीन. हा आणि हे आमचा खरबूज. सो गाईज याच्यात मी मिक्सर पण आहे, 2 छोटे छोटे भांडे, अजून एक आहे, म्हणजे 3 भेटतात टोटल याच्यात. अजून काहीतरी आहे. सो आता काहीतरी मी काढते. अरे वा. चाकू बर्थडेला कामी येईल. याच्याने आता खरबूज कापूया आपण. टाक. आणि निखिलला आपण. अरे पण पावती नाही याच्यात, जे पाहिजे तेच नाही आहे. हे बघ पूर्ण खाली झालं, पावती नाही. सो आम्हाला पावती भेटलेली आहे. याच्या आत होती ही पावती. कसं यूज करायचं सर्व याच्यात दाखवलं जाईल. बनला ज्यूस. चालू कर ना एकदा. चालू कर. थांब ना मग. हा चालू कर बटन ना. अरे हा वाला बटन नाही. हा एक. अरे भीती वाटते. अगं बटन लाव ना. बटन बटन अरे थांब 1 2. अरे ज्यूस निघाला. अरे यार खाली भरला. कोण बोलायचं लिखतो. हे आपण चुकीचं केलं काय. त्याच्यात आपण लिहितो. माझी व्हिडिओ याची नाही ते तू आता येणार का. आईने पूर्ण खाल्लाय खरबूज एकटेरी. तो बघा कोण पडला. भेटला नाही निलेशचा आहे. चाचीचा आहे. हा दोघांचा आहे. साखर नाही. एवढी साखर. दूध होतं. एवढं दूध नाही घ्यायचंय, थोडं घ्यायचं. पण ते ओव्हरफ्लो होईल. अजून मोठं भांडं नाही का. हा घे ना मोठा नवीन आणलेला भांडा. पण तो त्याच्यात थोडी लागला पाहिजे ना. आहे ना देवा, उडू नको देऊ. हे तरी चांगलं बनवू दे. अच्छा ते आता बघ. आणि आमची लाईट गेली. इन्व्हर्टरवर चालू सर्व. सकाळपासून लाईट गेली. हा ना, कधी काय तरी विचारायचं ना, इन्व्हर्टर कधी आहे. तर आता साफसफाई झालेली ऑलमोस्ट. थोडीशी बाकी. सो गाईज आमच्या मशीननी पूर्ण पचका केलेला आहे. मशीन असे अजून पडले. साफ करायचं पण बाकीचं काम निखिल करणार आहे. साफसफाईचं मी एवढं आणि करायचं हा निखिल. हो का कर. ज्यूसने तर मूड हे केलं थोडासा, म्हणून आता पाणीपुरी खातोय. वडापाव पण खाल्ला, तेव्हा व्हिडिओ नाही काढला. भाजीपाव खाल्ला. सो गाईज आम्ही आता इंस्टामार्टवरून आलो आहे. लास्ट आम्हाला व्हिडिओ काढायला नाही भेटली. मॉन्स्टर घेतला आम्ही तिकडून. आता ही मॉन्स्टर घेऊन आता दिवसाचा एंड करूया आम्ही. आणि खूप काही एन्जॉयमेंट केला. मेन तर त्या ज्युसर मशीनने खूप चांगला आमचा पचका केला आहे. एवढं चांगलं ना, लय काम वाढवलं. मम्मीला पण लय काम वाढवलं त्यासाठी, भांडे वगैरे. तो गप्प चाललेला निखिल, तर त्याच्यामुळे मला थोडंसं ऐकायला भेटलं. जाऊ द्या. पाणीपुरी वगैरे खाल्ली. आजचा दिवस खूप चांगला गेला आहे. आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट संडेला. सो
तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया तुम्हाला पुढच्या संडेला.